नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपल्या कट्ट्यावरती जी चर्चा होणार आहे, वेगवेगळ्या चर्चा आपल्या कट्ट्यावरती होत असतात, वेगवेगळ्या प्रेरणादायी यशोगाथा आपण या कट्ट्यावरती पाहत असतो. परंतु एक अशी NGO जी कोल्हापूरमध्ये काम करते, जी भटके प्राणी आणि मुके प्राणी यांच्यासाठी एक वेगळं काम करणारी जी संस्था आहे, त्याच्याबद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. भटके प्राणी आणि मुक्या पक्षांना मायेचा आसरा देणाऱ्या, माणुसकीच्या दृष्टीने त्यांच्यावरती औषधोपचार करून जीवदान देणाऱ्या केअर केअर या संस्थेच्या संयोगिता देसाई मॅडम आज आपल्या कट्ट्यावरती आल्यात. मॅडम, तुझं स्वागत आहे. पहिल्यांदा मॅडमचं स्वागत करतो. आणि मला सांगायला एक सगळ्यांना ऑफकोर्स एक भावनिक गोष्ट आहे ही. प्रत्येक माणसाला सहवेदना असतात किंवा भावना असते प्रत्येकाला. प्राण्यांच्या बद्दल तर प्रत्येकाला एक आपुलकी असते. आणि परंतु जाता जाता आपण असंच बघून प्राणी तडफडतोय किंवा त्याला काही त्रास होतो असंच बघून आपण सोडून देतो. परंतु मॅडम आणि त्यांच्या टीम जे काम केलेलं आहे कोल्हापूरमध्ये, ते ज्यावेळी आम्ही पाहिलं, म्हणजे त्यांच्या एक टीममधल्या मॅडम आहेत मंजिरी मॅडम, ज्यावेळी आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर आम्ही ते पाहिलं, तर खरंच अंगावरती काटा शहर येण्यासारखे ते गोष्टी आहेत की ज्या आपण अशाच दुर्लक्षित करतो. परंतु त्या ठराविक जीवाचं काय होतं आणि त्याच्यावरती त्यांचं काम कसं त्या करतात आणि त्याच्या टीमचं काय काम आहे. फुलेवाडीला त्यांचं शेल्टर आहे, जिथं आता सध्या जवळजवळ 32 कुत्रे आहेत ज्याच्यावरती, आणि एक घोडाही आहे 38 त्याच्यावरती काम चालू आहे. खरंच मॅडम, हे फार मोठं काम आहे. म्हणजे भावना प्रत्येकाला असते, त्याच्याबद्दलची कळवळही प्रत्येकजण व्यक्त करेल, परंतु त्याच्यासाठी पूर्ण वेळ देऊन स्वतःच्या कामामधून याच्यामधून ते काम त्यांच्यासाठी काम करणं किंवा खिशातला पैसा घालून त्यांच्या भटक्या कुत्र्यांसाठी, भटक्या प्राण्यांसाठी तो खर्च करणं एवढं सहसा कोणाकडून होत नाही. परंतु तुम्ही एवढा पुढाकार घेतला, तर याच्या पाठीमागे प्रेरणा काय आणि ही वाटचाल कशी होती केअर संस्थेची? मुळात पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडेल की केअर याचा लॉंग फॉर्म आणि तिथून पुढचं. केअर याचा लॉंग फॉर्म असं होतं, केनाईन ॲनिमल रेस्क्यू अँड एम्पॅथ्स. केनाईन म्हणजे जे मोठे दातवाले किंवा शार्प नील्सवाले जे ॲनिमल्स असतात त्याला वी कॉल देम केनाईन. ॲनिमल्स रेस्क्यू अँड एम्पॅथ्स. एम्पॅथ्स याचा अर्थ होतो की वी गिव्ह देम अ शेल्टर. ओके. म्हणजे आमच्याकडे जे येऊन राहतात, गिव्ह देम अ शेल्टर असं म्हणून आम्ही केअर असं ठेवलं होतं. माणसांना असं कधी बोलताना ते केअर नाही म्हणत, ते कारे होते, KARE होते. तर ते केअर असं आहे, कारण CARE अशा नावाची एक ऑलरेडी संस्था आहे बँगलोरमध्ये. तर ते न ठेवता आम्ही थोडं केअर असं म्हणून ठेवलं होतं, KARE स्टार्ट. येस. नाही, आता माझा हाच प्रश्न होता की जी भावनेने तुम्ही तुमची संस्था उभी केलीत किंवा आता त्याच्याबद्दलची टीम निर्माण झाली, तर याची वाटचाल आणि याच्याकडे प्रेरणा. बरोबर. प्रेरणा असं म्हणायला गेलं तर मी लहानपणीपासूनच म्हणजे याच्यात होते. म्हणजे मला प्राण्यांच्यात खूपच आवड, पशुपक्ष्यांची एक आवड आहे. हो. म्हणजे मी पुण्याची मूळची. पुण्यामध्ये आम्ही जिथं होतो तिथे माझी फॅमिली सगळीच ॲनिमल लवर आहे. म्हणजे आईपासून, वडिलांपासून, बहिणी सगळ्या ओव्हरऑल. तर तेव्हा लहानपणीपासून पण आम्ही अशी कुठं दिसलं, काय लागलं कुणाला, काय कुत्र्याला किंवा पिल्ल्याला, मी त्याला घरी घेऊन येऊन त्याची हे करायचो, ट्रीटमेंट करणं. हो. मी मध्ये एक भाऊ होतो, आम्ही सेम एजचं, आम्ही दोघं ते करायचो. मग नंतरून जसे कॉलेजेस सुरू झाले, ऑफिसेस सुरू झालं, तसं थोडंसं लिंक तुटली. पण नंतरून पुण्यामध्ये असे भरपूर NGOs आहेत जे कोल्हापूरमध्ये नाही आहेत अजून. म्हणजे पुण्यामध्ये असे आपण म्हणायला गेलो तर प्रत्येक एरियामध्ये असे भरपूर NGOs आहेत हू वर्क्स फॉर ॲनिमल्स. दे हॅव नंबर ऑफ व्हॉलेंटियर्स. व्हॉलेंटियर्स इतके आहेत त्यांच्याकडे की त्यांना बाहेरून अशी मदत अशी काही गरजच पडत नाही. ते व्हॉलेंटियर स्वतः जाऊन घेऊन येतात आणि स्वतः सगळं करतात. तर मी तेव्हा त्यांच्यासाठी काम करायचे. तर तेव्हा आता मी लग्न होऊन कोल्हापूरला जेव्हा शिफ्ट झाले, तेव्हा मला असं कुठंतरी वाटलं की आता कोल्हापूरमध्ये कामला आपलं थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना की एक हे लागेल की नाही आता करता येणार नाही किंवा नाही असं. तेव्हा कारण तेव्हा मी जॉब करायचे, आय यूज टू वर्क एज एन HR मॅनेजर ते. पण नंतरून इथे जसं शिफ्ट झालं तसं ते थोडंसं हे चेंज होत गेलं की आता काय होईल का नाही, ते काय झालं नाही आपलं. मग इथे मी जेव्हा आले तर असे भरपूर काय काय केसेस होते. आवाज सॉरी, आवाजाचं थोडा प्रॉब्लेम होत असेल. ओके, आवाज पाहिजे थोडं पुढे सरकू का? येस. तर असे भरपूर आता आपलं फ्लड्स जे येऊन गेले कोल्हापूरमध्ये, फ्लड्स आपले जेव्हा आले होते तेव्हा अजिबातच ॲनिमल्स म्हणजे बघत होते. भरपूर जण जे ॲनिमल लवर्स आमच्यासारखे ॲक्टिव्हिस्ट आहेत आमच्यासारखे, ते बघत होते पण खाण्यापुरतीच. त्यांना फक्त खायला देणं, त्यांना फक्त तिथून तिकडे शिफ्ट करणं एवढंच होत होतं. पण त्यांना मेडिकल इमर्जन्सी ज्या ह्यांना होती किंवा त्यांना शिफ्ट करायची गरज होती, तर तेव्हा खूप
त्यांचं हाल झालं त्या ह्याच्यामध्ये. कारण कुत्र्यांना कसं असतं, एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये शिफ्ट केलं की ते गेट लिटल ॲग्रेसिव्ह म्हणाल किंवा मेंटल स्ट्रेसमध्ये जातात की बापरे आता आपण ह्या एरियामध्ये आलो तर दुसरी कुत्री त्यांच्यावर अटॅक करतात. मग तेव्हा आम्ही ते म्हणजे मी पर्सनली तेव्हा मी बघितलं की हे खूपच हे होत चाललंय. आणि तेव्हा आम्हाला कुठे ठेवायला जागा पण होती. आम्ही जेव्हा तिथे काम करत होतो आम्ही फक्त उचलायचं दुसऱ्या एरियामध्ये सोडतो जिथे पाणी नाहीये. खायला तर भरपूर सगळी जण घालायची कोल्हापूरमध्ये. तिथे कोल्हापूर कमी पडलं नाही. सगळे लोक छोटे असू देत किंवा मोठे असू देत, लहान पोरांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळी खायला घालत होती. तेव्हा काहीच हे प्रॉब्लेम नाही आला. आणि खायला आम्हाला खूप जणांनी मदत केली की तुम्ही त्यांना द्या किंवा हे करा. शिफ्टिंगचा जो प्रॉब्लेम होता ते माझ्या एक डोक्यात होतं की हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. तेव्हा खूप जणांचा जीव गेला. म्हैशी होत्या, गायी होत्या, चिखली साईडला, केरली साईडला ते वाहून गेल्या. मग तेव्हा असं होतं की ह्यांना शिफ्ट करून जर इथं एका स्पेसमध्ये आणलं गेलं असतं तर 100 पैकी 10-20 जणांचा तरी जीव वाचला असता. बरोबर. ते माझ्या डोक्यात होतं. आणि एक अशी एक घटना झाली होती, एक इन्सिडेंट असा होता वाईट की माझ्या बंगल्यासमोर एक फिमेल बसायची. त्या फिमेलला झाली होती लिटर, म्हणजे छोटे पपीज झाले होते, तिथे बच्चे झालेले. आणि ते बच्चे मेले असतील अचानक, काय माहीत नाही. आणि ती बच्चे मेल्यानंतर ती फिमेल माझ्या इथे सारखी बसायची. मी तिला खायला प्यायला घालायचे. तर खायला प्यायला घातल्यानंतर तिला एकदम अचानक ती आजारी पडली. आणि मी कॉन्टॅक्ट्स करत होते, सर्च करत होते की आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असं कोण आहे का ज्यांनी मला हेल्प करतील की बाबा हिला घेऊन जाऊन तिकडे हे करा. कारण मी कोल्हापूरमध्ये नवीन होते, त्या रिलेट्स म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मी खूप नवीन होते. तर माझे एवढे कॉन्टॅक्ट्स कुणाशी नव्हते वाढलेले की कुठले तरी NGO मिळेल किंवा डॉक्टर्स मिळेल, कुठल्या व्हॉलेंटियर्स मिळेल, ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट, कोणच नाही. मग एका डॉक्टरशी माझे कनेक्शन झालं तेव्हा त्यांनी ह्यांना पाठवलं की बाबा ह्यांचं जाऊन बघून या की ते कोण आहे, काय झालं त्या ह्याला. पण ते माणसं यूजचं ते कुत्रं मेलं होतं. अरे बाबा. खूप वेळ झाला त्याला न्यायला किंवा हे करायला, ते जागेच मेलं. मग माझं असं म्हणणं होतं की पटकन जर त्याला घेऊन गेले असते किंवा इथे येऊन जरी ट्रीटमेंट झाली असती तर 1 दिवस 2 दिवस तर त्याचा जीव वाचला असता किंवा थोडासा वाढला तरी असता. एक थोडंसं आपल्याला कळालं कसं की ह्याला काय झालं. तर मग मी म्हटलं की ठीक आहे आता काय करायचं. मग आमचे असे भरपूर ॲनिमल ॲक्टिव्हिस्टशी माझं बोलणं झालं की आता कोल्हापूरमध्ये तर इथं काही नाही आहे. तर मी असं विचार करते म्हणलं की काहीतरी करावं. कारण मी फॅमिली बिझनेस पण सांभाळते, माझं घर पण पण तेव्हा असं वाटलं की आता होईल की नाही होईल याच्यामध्ये. मग हे 2 इन्सिडेंट्स मला असे वाटले की आपण काहीतरी केलं पाहिजे. NGOज 1-2 आहेत ऑलरेडी कोल्हापूरमध्ये, पण त्यांच्याकडून असा पाहिजे तसा रिस्पॉन्स असा भेटत नाही. तेवढं काम ते करू शकतात, त्याचे लिमिटेशन्स असतील काही असू शकतील, जसे माझे आहेत तसे त्यांचे पण असतील. पण मग असं म्हटलं की त्यांच्या सोबतीने आपण पण काहीतरी सुरू करावं. म्हणजे ठीक आहे ते 100 वाचवतात, आपण 10-15 तरी वाचू शकू. बरोबर. त्या ह्यानी ते सुरुवात ठीक आहे आपण बघूयात कोण भेटेल नाही भेटेल, आपण सुरुवात तरी करूयात. ऑफकोर्स. पण आज तुमची एक चांगली टीम आहे आता मी पाहिलेली आहे ती. आणि मला दर्शकांना सांगायचं आहे की मुळात ही मुलाखत घेण्यापाठी प्रयोजन अजून एक आहे की ज्यावेळी हे सगळं मी ऐकत होतो आधी, ज्यावेळी हे आम्ही पाहायला गेलो किंवा त्या मॅडमांच्याकडून ज्यावेळी आम्ही ऐकत होतो, कुत्र्यांना किंवा मुख्य प्राण्यांनाही भावना असतात, तेही माणसांसारखं टेन्शन घेतात, फ्रस्ट्रेशन येतं किंवा त्यांनाही नंतर आजार होतात, फिट्स येण्यासारखी इतर गोष्टी अशा होतात. या वेगवेगळ्या गोष्टी ज्यावेळी आम्ही तिथं पाहायला बघितल्या त्यावेळी वाटलं की अरे बापरे याच्यावरती तरीही इतकं पुढाकारानं काम करणारी ही लोक आहेत तर फार वेगळं आहे. म्हणजे एक प्रकारचं पूर्वीची लोक म्हणजे एक प्रकारचं संतांनी जे सांगितलं ना की माणसांसाठी जीवासाठी असं करावं, त्यातला हा एक भाग आहे आणि तो तुम्ही फार चांगल्या पद्धतीने चालवताय. मला तेच लोकांच्या समोर आणायचं होतं. आणि मॅडम याच्याच पुढचं की ऑफकोर्स आता हे काम करताना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून ते कुत्री आणता आणि आता जो फोटो लाईव्हच्या आधी जो खाली टाकलेला आहे ज्याच्यामध्ये मॅडमने जे कुत्र घेतलेलं आहे तेही असंच एक भटक्या कुत्र्याला ते ट्रीटमेंट केलं आहे, तो त्याचा लळा लागतो तुमच्याशी. असे जे आता जवळजवळ 38 आहेत आणि वेगवेगळे प्राणी आहेत. तर हा सुरुवात झाली, तुम्ही आता अशी तर सुरुवात केली, नंतर फुलेवाडीला शेल्टर सुरू केलं. ऑफकोर्स अडचणी आल्या असतील कारण इथं उत्स्फूर्तपणे काम करणारे असतात पण वेळ देऊ शकत नाहीत लोक, त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. आता लॉकडाऊनमध्ये तर तुम्ही खायला त्यांना पूर्ण सिटीभर खायला पुरवायला जायचं, तर यावेळी खूप साऱ्या अडचणी आल्या असतील. लोक तर जमतात
परंतु ते देणं म्हणा किंवा ती कुत्री घेऊन येणं त्या शेल्टर्सला, त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं, त्याच्यासाठी डॉक्टर शोधणं, अशा अडचणी येत असेल तर अशा वेळी तुम्ही काय करता आणि ते कसं कसं होतं, तुमची टीम कशी काम करते? आता अडचणी तर म्हणजे फर्स्ट जेव्हा मला फक्त इथे एवढंच सांगायचं आहे की आमचं जे पहिली अडचण सुरू झाली ती जागेपासून होती. ऑफकोर्स. कारण जागा कुठे असं होतं. मला वाटतं बूम हातात घेतो जर आवाज कमी येत असेल. ओके. जागा कुठे? आता जागा नाही म्हणल्यावर आता काय करायचं? मग मी असेच बसले होते तेव्हा माझे इनलॉज म्हणजे सासू सासरे जे आहेत त्यांच्याशी म्हणजे आमचं कम्युनिकेशन चाललेलं की आता कसं करायचं, काय करायचं. मग तेव्हा माझे सासरे म्हणाले की ठीक आहे, आपली जागा तशी पण म्हणजे आमच्याकडे एक थोडीशी साईडला जागा आहे, तशी पण ती पडूनच आहे, आपण काय करत पण नाहीये त्या जागेमध्ये. जवळपास 7-8 गुंठे आहे ती जागा. मग आपण तिथे काहीतरी तुम्हाला करायचंच आहे खरंच नक्की, तर तुम्ही ते बघा तिथे होतंय का. मग ते एक शॉर्ट झालं. पण आम्ही महिनाभर तरी ते ह्याच्यासाठी म्हणजे मला नव्हतं वाटलं की ते करतील म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये. पण मेन सपोर्ट जे तुम्ही म्हणला ना की स्टार्ट कधीपासून झालं, तर असं भरपूर जण असतात की आपण नुसतं डोक्यात विचार करतो की वी इम्प्लिमेंट की बाबा आपण हे असं करूयात, हे असं करूयात, बट द एफर्ट्स वी टेक टू एक्झिक्यूट इट इज टोटली डिफरंट. ते जमत नाही. तर तो फक्त मी म्हणेल की माझ्या लाईफमध्ये फक्त ते 3 जणांमुळेच पॉसिबल झालं ती प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी. ते म्हणजे माझे इनलॉज आणि माझे हजबंड. कारण त्यांच्या सपोर्टमुळे ती जागा मिळाली. जागा मिळाल्यानंतर तिथे सगळं ते साफसफाई करण्यापासून तयारी, फरशा घालण्यापासून तयारी, त्यांना शेड, केजेस, डॉक्टर्स, ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यामध्ये जवळपास असा म्हणायला गेला तर भरपूर असा खर्च येतो. असं भरपूर खर्च येतो. मग तेव्हा मला असे भरपूर लोक टीममेट्स असे माझे हळूहळू ज्यांना जसं कळालं की ह्या काहीतरी करतायत किंवा ह्या, तसे मग मिलिंद जगनाडे म्हणून आले. तो आता म्हणजे मी तेच सांगते ते जे ही इज अ को फाउंडर. मग परत शर्वरी पाटील जी गाडगे इंडस्ट्रीज ज्या आहेत, गाडगे पाटील इंडस्ट्रीज, त्या आल्या. मग आम्ही तिघांनी म्हणून असं म्हणलं की ठीक आहे, आपल्याला जेवढे पैसे लागतात तेवढे तिघांनी मिळून किंवा हे करून आपण सगळं लोकांकडून फंड्स रेज केले. म्हणजे लोकांना आता असे भरपूर मोठे मोठे माणसं आहेत म्हणजे जे प्रोफेशनल लेवलपर्यंत आहेत, जे हे फक्त ह्याच्यामध्ये ॲज अन ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट म्हणून, ॲज अ ॲनिमल लवर म्हणून आहेत. ते डोंट वर्क ऑन द फील्ड्स. त्यांना वेळ नसतो. ते बाहेर असतात. ते आता जसे अमिता पत्के म्हणून आहेत, शी इज अ गायनोकोलॉजिस्ट, पण ते हे करतात. आपले मंजू पिशवीकर मॅडम म्हणून आहेत, त्या पण हे असतात आमच्याबरोबर. ललिता पाटणकर मॅडम म्हणून टुरिस्ट हॉटेलच्या जे ओनर्स आहेत त्या पण असतात. मग त्या ऑन द फील्ड्स तर येऊ शकत नाहीत, पण ह्यासारख्या माणसांनी आम्हाला त्यावेळीस त्या खडतर प्रवासामध्ये एवढी मदत केली की आता ज्या ह्याच्यामध्ये एवढं एक 5-5, 6-6 फूट जे गवत होतं माझ्या त्या लँडवर, आता तिथे फुल फ्लॅज फरशा, कुत्र्यांसाठी एक तुम्ही म्हणाल तर एक 7-8 असे छोटे छोटे केजेस आहेत. छोट्या पपीजसाठी 10-12 मोठे मोठे केजेस आहेत. मोठ्या ह्याच्यासाठी घोड्यासाठी आम्ही स्टेबल बांधलंय, एक क्लिनिक केलंय, एक ऑपरेशन थिएटर म्हणून एक छोटं तिकडं केलंय, त्यांच्यासाठी खेळायला गार्डन केलंय. मग असं हळूहळू आम्ही भरपूर डेव्हलप केलं ते. पण जास्त त्रास आम्हाला कशामुळे होतो तर आता आम्ही रात्री अपरात्री आम्हाला फोन येतात, म्हणजे रात्री 12, 12:30, 1 कधीही फोन येतात ऑफिशियल नंबरवर. तेव्हा आमचा पर्सनल नंबर होता माझा तो ऑफिशियल, तेव्हा आम्हाला ते अटेंड करायला लागतात. कारण आता आम्हाला कसं होतं, आता फोन येतोय म्हणल्यावर असं होतं की काहीतरी इमर्जन्सी असेल म्हणून लोक फोन करतायत. मग ते उचललं आणि एकदा ते त्यांचं ऐकलं की असं पण म्हणवत नाही की आता नाही, आम्ही उद्या सकाळी बघू, किंवा तुम्ही घेऊन जा. कारण तो इन्सिडेंट माझ्याबरोबर झालाय. बरोबर. आता ते आपल्या आशानी म्हणून ते थांबलेले आहेत. मला ठीक आहे, मग आता आम्ही ते करतो. मग ते मिलिंद जाईल किंवा राघव म्हणून आहे, राघव जाईल, परत मंजिरी, मॅथ्यू, विक्रांत, हे अशी आमची टीममेट्स आहेत. मग ते थोडेसे डिस्बर्स होतात की इकडं ते तिकडं थोडी, इकडं थोडी असेच करून जातात. मग दुसरा आम्हाला प्रॉब्लेम येतो म्हणजे डॉक्टर्ससाठी. आता ह्या सगळ्याला आम्हाला जास्ती हे लागतं, ते फंडिंग लागतं. बट वी आर नॉट एफिलिएटेड विथ KMC नॉर विथ गव्हर्नमेंट. तर आम्हाला एक फंडिंगचा एक खूप असा प्रॉब्लेम आहे की जे फंडिंगचा आम्हाला अजूनपर्यंत. आता साधा आपण घरी कुत्रं पाळायचं म्हटलं ना मॅडम, तरी त्याला कितीतरी खर्च येतो. आणि इथं तर तुम्ही आता 38 कुत्रे आणि इतर भरपूर प्राण्यांना खर्च करत असता दररोजचं त्यांची औषध, आणि इथं ऑफकोर्स तो खूप मॅनेज करण्यासारखी गोष्ट आहे.
आर्थिक अडचणी अशा येत असतात आणि संस्था जेवढी एखादी उभा राहते, आता ही तर तुम्ही सगळ्या स्पॉन्टेनियसली ज्यांची नावं आता घेतलीत की ज्यांना ऑफकोर्स सगळ्यांनाच ती जाणीव असते, परंतु यांनी पुढाकार घेतला आहे आणि याच्यातून ते करतात, परंतु तरीही त्याला वेळ देणं, आर्थिक चणचण भासते, त्याच्यासाठी मग वेगवेगळे अजून काय मार्ग हे करतात आणि त्याच्यासाठी वेळ आता देणारी टीम आहे. तर अजून काय करताय, कारण संख्या तर वाढत जाते, जसे रात्री अपरात्री कॉल येतात, त्या प्राण्यांना तुम्हाला कलेक्ट करायला जावं लागतं, त्यांना घेऊन येणं, त्यावेळी डॉक्टर्स कुठं अवेलेबल आहेत बघणं, तर याच्यासाठी अजून टीम कशी काम करते आणि त्यासाठी सगळ्यात तुझं फंड्स. आता टीम कशी काम करते म्हणून आता आम्ही जसं मी सांगितलं, आम्ही 7-8 जण आहे जो वी वर्क ॲक्टिव्हली ऑन द फील्ड्स, ॲक्टिव्हली करतो. तर तसे मिलिंद जगनाडे, परत राघव सरदेसाई म्हणून आहे, आपले मॅथ्यू, विक्रांत, हे काय करतात, ह्यांनी आता राघव आणि विक्रांत आणि मॅथ्यूनी जर ते एकाने जर दोघांनी जर त्याला रेस्क्यू केलं तर बाकीचे 2 जण त्याला गाडीमधून घालून डॉक्टरकडे नेणार. तर आमचे एक डॉक्टर ठरलेले आहेत, डॉक्टर अनिल पाटील म्हणून आहेत रुईकर कॉलनीमध्ये, तेच सगळे ऑपरेशन्स, तेच सगळे सर्जरीज वगैरे काय असतील, कारण माझ्या इथे अजून सर्जरी अशी आम्ही केलेली नाही आहे, कारण ते इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ इक्विपमेंट्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर, तर ते अजून काय प्रमाणात अजून झालेलं नाही आहे, म्हणून आम्हाला तिथे त्यांना डिरेक्टली न्यायला लागतं. मग तिथून एकदा झाली की जे हे बाकीचे मेंबर्स आहेत ते त्याला इकडं आणतात. मग हे सगळे जे आहेत ते आपले टाईम मॅनेज करून असे हे करतात. आता जर एखाद्या वेळेस एकदमच इमर्जन्सी आली तर मग मी तरी जाते आणि मग त्या ह्याला तरी कुत्र्याला तरी फक्त ॲटलिस्ट घेऊन तरी येऊयात शेल्टरवर, असं नको व्हायला. ते पण नाही झालं माझ्याकडून, ते जर नाही झालं तर आम्ही त्या माणसांना रिक्वेस्ट करतो नाही की आम्ही तुम्हाला तुमचे काय पेट्रोलचे चार्जेस असेल ते देतो, किंवा आम्ही आमची गाडी पाठवतो, तुम्ही त्याचे फक्त 300 पेट्रोलचे चार्जेस असतात किंवा 200 ते द्या आणि तुम्ही ते गाडीत कुत्रं घाला आणि आमच्याकडे पाठवून द्या. काय काय माणसं खूप कॉपरेटिव्ह असतात, स्वतः घेऊन येतात, पण काय काय नाही करत. आता काय काय जण तर आम्हाला गांधीनगर, मलकापूर इथून फोन येतात की तुम्ही आत्ता या 10:30-11 वाजता. नाही, काही लोकांना असं वाटतं की तुमची सगळी जबाबदारीच आहे, तुम्हीच करायला. मग हे थोडंसं कन्फ्युजन झालंय लोकांना की आमचं हे शेल्टर नाहीये, आमचं हे रेस्क्यू सेंटर आहे आणि मी तेच वारंवार सांगते की वी आर नॉट ॲफिलिएटेड विथ एनीवन. हे आम्ही सगळे आवड आहे म्हणून आम्ही हे फक्त सुरू केलंय. आम्हाला फक्त हे आवड आहे म्हणून आम्ही हे सुरू केलंय आणि जसे जसे आम्हाला लोकांकडून फंडिंग, म्हणजे आम्हाला अशी भरमसाठ अशी फंडिंग येत नाही आणि आम्ही जास्ती मॉनिटरी टर्म्समध्ये जात नाहीये माणसांकडे मागायला. आम्ही जास्ती मागतो लोकांकडून ते मटेरियल वेमध्ये, म्हणजे राईस, मेडिसिन्स, सोयाबीन, फूड स्टफ्स, इक्विपमेंट्स, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर काय करून द्याल असं तसं करा. वी डोंट एक्सेप्ट कॅश. मग जर तुम्हाला कॅश द्यायची असेल तर तुम्हाला त्याच कॅश ह्याच्यामध्ये तर तुम्ही पेडिग्री आणून द्या, तुम्ही राईसचं एक पोतं आणून द्या, सोयाबीन आणून द्या, कारण महिन्याला बघायला गेलं तर महिन्याचा थोडा, मी दिवसाचा जर तुम्हाला हिशोब सांगितला तर दिवसाला माझ्याकडे जर 40 कुत्र्यांचा जर पकडला गेला तर 5 किलो भात सकाळी, 5 किलो भात संध्याकाळी, असं 10 किलो राईस मला लागतो, अर्धा किलो सोयाबीन लागते आणि बरोबर प्रत्येकीचं 1-1 अंडं असतं, म्हणजे 40 अंडी दिवसाला लागतात मला एका टाईमची. अशी सोयाबीन एक अर्धा किलो त्यात आम्ही घालतोच. सोयाबीन काय मशी असतं, लगेच ते घातलं की लगेच येऊन जातं. ते हळद, मीठ, ते गॅसचा खर्च, परत डॉक्टर्स आम्हाला जे असतात ते करून घालण्यासाठी जे ठेवलेले आहेत ते केअरटेकर ठेवलेत आम्ही 2 केअरटेकर ठेवलेत, राजू दादा म्हणून आणि दौलत दादा म्हणून. ते दोघं येतात, ते दोघं सकाळ संध्याकाळ, त्यांची मला सॅलरी पे करायला लागते. पण आणि कुत्र्यांना त्यांची एवढी सवय लागली आहे की ते आले जरी नाहीत त्या एका दिवशी तर ते एकसारखे भुंकत असतात, की त्यांना पण त्यांना पण त्यांची, कारण काय काय माझ्याकडे कुत्री अशी राहिलेलीच आहेत ज्यांना आम्ही देऊच शकत नाही. का देऊ शकत नाही तर आता जसं तुम्ही जे माझ्या ते फोटोमध्ये जे सांगितलं, टायगर त्याचं नाव आहे, तो लॅब आहे, त्याच्या मानीला होल झाले म्हणून त्याला सोडलेलं, ज्यामध्ये मॅगेट झालेले, म्हणजे जे आळ्या म्हणतात, जे मांस खातात ते झालेलं, आणि ते आम्ही काढल्या, ते सगळं झालं, तो सगळं नॉर्मल झाला. तो एकांच्या घरात गेला 1 महिनाभराने, त्याला महिनाभर रिकवर लागलं करायला, घरात गेला, त्यांनी परत आणून सोडलं आमच्याकडे त्या माणसाने. का तर तो कुत्रं खूप रात्रभर भुंकलं. मग थोडंसं लोकांनी पण कॉपरेट केलं पाहिजे, जसं म्हणणे की आता त्याला पण ते माणसं नवीनच होती, बरोबर ना, ते माणसं नवीनच होती. प्रॉब्लेम असणारेच कुत्रे येतात जी ती लोक अडॉप्ट करणार, त्यामुळे थोडं त्याच्यात प्रॉब्लेम असणार 100%, कारण आम्ही दुसरी कुठली रेस्क्यूच करत नाहीत.
व्यवस्थित तर कशाला करण्याची. तर म्हणून आम्ही तो आमच्याकडे परत आला. मग तो आल्यानंतर अजून एक महिनाभर जेव्हा गेला तेव्हा आम्हाला असं दिसलं त्यामध्ये की त्याला फिट्सचा त्रास आहे. त्याला दिवसातून 4 ते 5 वेळा फिट्स यायचे आणि तो पूर्ण कोलॅप्सच व्हायचा. मग आम्ही त्यानंतर असं डिसाईड केलं की त्याला द्यायचंच नाही. एकतर पग आहे, त्या पगला तर आंधळ म्हणजे ते कॅटरॅक्ट आहे ते फुल. त्याला दुधाळी म्हणून एक एरिया आहे, त्या दुधाळीमध्ये एक खण अशी छोटीशी ती नाला असतो, ते दिसतच नाही ना त्याला, म्हणून त्याला सोडलेलं. त्याला सोडलेलं, ते जाऊन त्या नाल्यात पडलं. ते नाल्या जवळपास एक 10-15 फुटाचा असेल, वरून खाली पडलं. तर त्याला एवढ्या जखमा झालेल्या, त्याच्या पाठीला होल पडलेली, जसं की त्यामध्ये आळ्या झालेल्या. तसंच त्याला सोडलेलं. मग आता त्याला पण माणसं घेत नाही आहेत कोण. तर वी ॲक्च्युली नीड सच काइंड ऑफ पीपल की जे मेडिकल प्रॉब्लेम असून कुत्र्यांना एक्सेप्ट करतील. बरोबर. नाही, आता खूप अशी भावनिक गोष्ट आहे की लोकांच्या बद्दलच्या ह्या प्रॉब्लेम्स बघताना डोळ्यांनी पाणी येतं, परंतु प्राण्यांचं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सांगायचं म्हणजे याच्याबद्दल कायदेही आहेत. म्हणजे प्राण्यांच्यावरती अत्याचार होणं, किंवा आता जसं सांगितलं की तो ब्लाइंड छोटं पिल्लं होतं म्हणून सोडून दिलं त्या मालकाने आणि ते त्याला तसं झालं, तर त्याच्यावरती केसेसही होऊ शकतात. आणि मॅडमनी त्यांच्या संस्थेच्या मार्फत अशा काही केसेस, म्हणजे कोल्हापूरमधली पहिली केस असेल ती की तशी केलेली आहे आणि याच्यावरती कायद्यानं दंडही आहे. सगळ्यात महत्त्वाचं मगाशी काही घटना सांगितल्यात तुम्ही की काही लोकांनी त्या एरियात येणार ते कुत्रं जावं म्हणून त्याच्यावरती गरम पाणी टाकलं. म्हणजे ठीक आहे, आपल्याला ते त्रास होतो म्हणून आपण तसं करतो, परंतु त्या प्राण्याचा एक जीव आहे, त्याचा तो किती तळमळीनं हे होतं. आणि सगळ्यात आता तुम्ही जसं सांगितलं की जो टायगर जो आहे तो भावनिकदृष्ट्या अटॅच झालेला आहे. ही एक स्टोरी आहे मॅडम, ती तुमच्याकडून आम्हाला ऐकायची आहे की काही अशी कुत्री आहेत म्हणजे खूप प्राण्यांना माणसासारख्या भावना असतात. त्यालाही टेन्शन येतं, मालक सोडतं त्यावेळी, तेही फ्रस्ट्रेशन घेतं, त्यालाही मग नवीन आजार निर्माण होतात त्याच्या फ्रस्ट्रेशनमुळे, टेन्शन्समुळे. तर अशा काही गोष्टी त्यादिवशी आम्हाला ज्यावेळी ऐकायला मिळाल्या, त्या काही आमच्या दर्शकांसाठी. आता दुसरं तुम्हाला मी तुम्ही पहिले जे काढलं, जे केस आपली केअर मार्फत जे पहिली केस कोल्हापूर सिटीमध्ये जी गेली होती, ते पोलीस आम्ही तेव्हा स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तेव्हा त्या पोलीस इन्चार्ज यांना पण माहिती नव्हतं की आपण कुठले त्याच्यावर सेक्शन्स लावायचे. मी त्यांना सगळं सांगितलं समजून की हे असं असं होतं, असं असं आहे. मग त्यांनी तो ह्युमनचा जो आहे IPC सेक्शन 11 सबसेक्शन 1 आणि सबसेक्शन A पासून ते O पर्यंत हे सगळे येतात, ज्याच्यामध्ये बीटिंग, किकिंग, टॉर्चरिंग, ओव्हर रायडिंग, ओव्हर ॲनिमल्स, ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्याच्यामधलं काही जर केलं तर तुम्हाला एक प्रकारचा दंड होतो. तो मग तुम्ही 1 इयरपासून ते 5 इयर्स ह्याच्यामध्ये ते PCAच्या अंडर येतो. PCA म्हणजे प्रिव्हेन्शन टू क्रुएल्टी टू ॲनिमल्स. ते 1960मध्ये काढला गेला होता त्या ह्याच्यामध्ये. मग आता ते आपले जे रिस्पेक्टेड मेनका मॅडम जे आहेत, मेनका गांधी, त्याच्यावर वर्कआउट करतात PFA, की आपला कायदा थोडासा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे याच्यामध्ये. आता काय झालं, आम्ही जर पोलिसांकडे गेलो किंवा कुणी पोलिसांकडे गेलो तर 50 रुपीज किंवा 100 रुपये देऊन सोडतात, असं आहे. मग तो थोडासा कायदा अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. तेव्हा आम्ही एक पहिली केस केलेली, जेव्हा त्या माणसाने, चिकनवाला होता तो, त्याला कुत्रं दारात बसतं म्हणून त्यांनी त्याच्या केजमध्ये ते चिकनचं पीस टाकलेला, ते कुत्रं केजमध्ये येईल म्हणून. तर ते गेलं आत केजमध्ये गेलं, त्यांनी केज लावून घेतलं वरून, आणि त्यांनी वरून गरम पाणी ओतलं. ते बेशुद्ध पडल्यावर त्यांनी टाकून दिलं त्याच्या शेतात. मग आम्ही रात्री गेलो होतो 8:30-9 वाजता, तिथं पंचनामा झाला, सगळं झालं, त्याची केस फाईल झाली, सगळं झालं. दुसरा इन्सिडेंट असा आला की दारात सारखं कुत्रं बसतं म्हणून त्याच्या अंगावर गरम पाणी ओतलं. ते जवळपास 75% भाजलेलं कुत्रं होतं. त्याच्या अंगावर एक केस राहिला नव्हता. त्यांनी एवढं त्याला प्रमाणात हे ओतलेलं की ते एवढं भाजून निघालं होतं. जवळपास माझ्याकडे 1 आठवडाभर राहिलं ते, पण नंतर ते सर्वाईव्ह नाही झालं, कारण तेव्हा थंडीचे दिवस होते आणि माझ्याकडे तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर एवढं नव्हतं की त्याला मी वॉर्म लाईटमध्ये किंवा एका खोलीमध्ये अशी ठेवू शकेन. आत्ता माझं थोडंफार फुल फ्लेजमध्ये चालू आहे होणं. तेव्हा पण ते झालं होतं, ती एक गोष्ट. नाही, अशा खूपशा गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता तुमची टीम तर काम करते, याच्यामध्ये महापालिका हे म्हणजे त्याचं एक सेक्शनच असतं त्याच्यावरती काम करण्यासाठी, महापालिकेची ती एक जबाबदारी आहे. तर या तुमच्या सामाजिक कामामध्ये ते काही कोऑर्डिनेशन करतात का, किंवा त्यांचा कसा सपोर्ट असतो, किंवा शासनाकडनं कसं सहाय्य असतं त्याच्यात?
याच्यामध्ये जसं मी सांगितलं की मी ॲफिलिएटेड नाही आहे KMCशी किंवा ह्याच्याशी, पण एक जवळपास असे काही माणसं आहेत KMCमध्ये ज्यांना आम्ही जेव्हा सांगतो की काका असं पाहिजे आम्हाला, तुम्ही आणून द्याल का, ते कुत्रं आणून द्याल का, तर प्रमाणात करतात. नाईक म्हणून आहेत, परत एक विजय पाटील म्हणून आहेत, हे सगळे करतात. आणि जास्त आम्हाला हेल्प झाली म्हणजे आपले जे आता रिटायर्ड जे आपले एक्स आपले कमिशनर सर होते, रिस्पेक्टेड कलनेट शेट्टी, तर त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला. म्हणजे आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जायचो, म्हणजे मी तर ज्यांच्याकडे जायचे की सर असं एक काहीतरी कॅम्प ठेवूयात, असं काहीतरी करूयात, तर कधीच नाही म्हणाले की करूयात, हे करूयात. फक्त आत्ता सोलापूर सिटीला खूप गरज आहे ती म्हणजे स्टरलायझेशनची. स्टरलायझेशन इन द सेन्स आय मीन टू से इज स्पेइंग अँड न्यूटरिंग ऑफ अ मेल आणि स्पेइंग ऑफ अ फिमेल, जेणेकरून आपलं त्या कुत्र्यांचं एक पॉप्युलेशन जे आहे ते कंट्रोलमध्ये येईल. म्हणजे जेणेकरून माणसांना पण त्याचा त्रास होणार नाही आणि प्राण्यांना पण माणसांचा त्रास होणार नाही. कारण का आता जास्त हे काय, कुत्री वाढतात, कुत्री वाढल्यामुळे काय होतंय, संख्या वाढल्यामुळे काय होतंय, माणसांचं चिडचिड व्हायला लागली की कुत्रं हे करताय, कुत्रं ते करताय, दारापुढं बसतात, हे उरतंय, बरोबर. ते झालं नाही की त्यांची पिल्ली होतात, पिल्ली झाली नाही तर मग त्यांचा ते परत प्रॉब्लेम सुरू होतो की आम्हाला पिल्ली घेऊन जावा, मग पिल्ली गाडी खाली येतात, मग पिल्ल्यांचा पण प्रॉब्लेम झाला आणि त्या माणसांचा पण तोच प्रॉब्लेम झाला. नुकसान दोघांचं आहे. त्याच्यामध्ये मी आज फक्त एवढंच आहे की आपण लवकरात लवकर, त्यांनी छोट्या प्रमाणात ते सुरू आहे आयसोलेशनमध्ये, छोट्या प्रमाणात KMCने स्टरलायझेशन सुरू केलंय, पण अजून थोडं मोठ्या प्रमाणात जर सुरू केलं तर फास्ट म्हणजे ह्याच्यामध्ये होणार नाहीत. डॉग बाईट केसेस खूप आहेत. मग डॉग बाईट केसेससाठी आपण कसं करू शकतो, ह्याच्यासाठी पण मी कमिशनर सरांचे जे कल्टी सर आहेत त्यांच्याशी पण आम्ही बोललो होतो की आपण एक छोटासा कॅम्प ठेवूयात, त्याच्यात फक्त अँटी रॅबीज डॉट्स कुत्र्यांना देतोय. मग अजून ते वर्कआउट करतायत त्याच्यावर. मग आता आम्ही केअर अशा पद्धतीने तिकडनं एक सहाय्य असं शासकीय लेवल होते, बऱ्यापैकी होत आहे. म्हणजे जेव्हा आम्हाला जास्ती गरज पडते तेव्हाच आम्ही मदत मागतो की बाबा आता आम्हाला हे पॉसिबल होत नाहीये, मग आपण हे काहीतरी करूयात. आणि आम्ही असं इनिशिएटिव्ह घेतला की ठीक आहे, आम्ही जर KMCच आम्हाला स्वतःहून म्हणजे हे करते की तुम्ही मॅडम एक कॅम्प घेऊयात, तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम्स घ्या. म्हणजे एक 2-3 स्कूलमध्ये अवेअरनेस प्रोग्राम्स पण झालेत, ज्यामध्ये आम्ही सांगतो अवेअरनेस प्रोग्राम्स केलेत. सगळ्यात मोठं हे लोकांच्यात व्हायला पाहिजे. मला हे कशावरून सुचलं मॅडम की आपल्या इथं काही हायब्रिडची म्हणजे मोठ्या जातीची कुत्री आहेत, खूप लोक हौसाने घेतात, त्यांची जेवढी पिलावळ वाढते त्यावेळी ती अशी सोडून देतात. जसं तुम्ही मगाशी मुलाखतीच्या आधी सांगितलं की ती पिशवीत घालून नदीत सोडणं किंवा कुठेतरी अशा ठिकाणी सोडणं की ती त्यांचा जीव जाईल अशा ठिकाणी ते नेऊन टाकतात. किंवा काही मोठ्या जातीच्या हौसेनं घेतात कुत्री, परंतु ज्यावेळी शिफ्टिंग होतं घरांचं वगैरे त्यावेळी ते असं सोडून दिलं जातं, किंवा त्याला काही प्रॉब्लेम्स झाले, आजार झाला तर त्याला असं सोडून दिलं जातं. तर हेही फार चुकीचं आहे आणि त्यांना असं कलेक्ट करून तुम्ही त्यांच्यावरतीही ट्रीटमेंट करतात, त्याही काही अशा गोष्टी आहेत. उलट तुम्ही जर माझ्या सेंटरमध्ये येऊन बघाल तर तुम्ही जास्त करून माझ्याकडे ब्रीड डॉग्सच बघाल. कारण ब्रीड डॉग एवढे अबंडंट केले होते मध्यंतरी, जे कोविड आलं ना, पीपल वॉज हॅव्हिंग अ डिफरंट काइंड ऑफ माइंडसेट की यांच्यामुळे कोरोना पसरतो. तेव्हा पण मी एक अवेअरनेस हे केलं होतं. तेव्हा पण बी न्यूज थ्रू भरपूर सांगण्यात आलं होतं. मी पण सांगितलं होतं की असं काहीही होत नाही, ॲनिमल्स थ्रू कोविड पसरला जात नाही. तेव्हा माणसांनी भरपूर आपले ब्रीड डॉग रस्त्यावर सोडलेले नाही, त्यावेळी खूप साऱ्या शापा होत्या, कोंबड्यांच्यामुळे होतं म्हणून ते जवळपास 20 ते 30 ब्रीडची कुत्री आमच्या सेंटरवर होती. आणि त्यांना आता कसं सर्व्हाइव्ह करायचं याच्यापासून तयारी होती. कारण ब्रीड डॉग्स आर व्हेरी मच डिफरंट दॅन द स्ट्रे डॉग्स. दे कॅनॉट सर्व्हाइव्ह द सेम वे ॲज अ स्ट्रे डॉग्स, बरोबर. त्यांचं खाणं वेगळं, त्यांचं राहणीमान वेगळं असं होतं. मग आता मी एक केस माझ्याकडे परवा दिवशीच आली आहे. पॉमेरियन छोटंसं पिल्लं आहे, न्यू बॉर्न, एवढंसंच पिल्लं आहे. त्याला डोळे जन्मातच नाही आहेत, बॉर्नच ते विदाऊट आयबॉल्स आपली झालेलं आहे. त्याला बॉक्समध्ये घालून बंद केलं आहे बॉक्स, आणि बंद बॉक्समध्ये त्याला त्यांनी रस्त्यावर सोडून दिलं. तर ते आपले जे फुलेवाडी एरियामधले जे फायर ब्रिगेडवाले आहेत ते माझ्याकडे घेऊन आले. मी त्यांना म्हटलं कुत्रं तर चांगलं आहे, म्हणलं तुम्ही बघा म्हणलं कसं करायचं, कारण पिल्ली माझ्याकडे मी ठेवू शकत नाही. पण पिल्लांचा प्रॉब्लेम काय होतो, पिल्लांना लगेच व्हायरसेस होतात. पार्वो व्हायरस म्हणा, गॅस्ट्रो म्हणा, डिस्टेम्पर म्हणा, व्हायरल म्हणा, त्याच्यामध्ये पिल्ली दगावतात.
जातात. मग ते थोडंसं हर्ट होतं की बापरे आपण एवढी ट्राय करतो आणि पिल्लांचंच जातं आहे आणि ती पिल्लीचे चांगली आहेत असं होतं. म्हणून मी पिल्ली जास्त करून घेत नाही, जरी घेतले तर त्यांना अँटीडॉट्स देऊनच आत घेतो. तर ते पिल्लं माझ्याकडे आणून दिलं, ते बघितलं तर त्यांनी ते सोडलं. म्हणजे ते त्याच्या डोळ्याला फक्त हे आहेत बॉल्सच, आयबॉल्सच नाही आहेत, ते जन्मातच तसं आहे पिल्लं. मग त्याला तसं सोडून दिलं. मग नंतर मी थोडीशी चौकशी केल्यावर असं कळालं की ते दुसऱ्या स्टॉपमध्येच कोणतरी फुलेवाडीमध्ये आहे ज्याच्यामध्ये 6 का 7 पिल्ली झालेली, 6वं पिल्लं हे असं निघालं म्हणून त्यांनी 5 पिल्ली स्वतःकडे ठेवली आणि 6 पिल्ली असे सोडून दिली. मग तो ब्रीडर आहे, तो ब्रीडर आहे. परत दुसरी केस म्हणजे आता नुकतंच डॅल्मेशियन हे कुत्रं सापडलंय, रॉटविलर हे कुत्रं सापडलंय. रॉटविलरचं चक्क माझ्या घराच्या दाराला पहाटे 3:30 वाजता बांधून गेलेत. पहाटे 3:30 वाजता कुत्री ओरडतात म्हणून मी खाली जाऊन बघितले, ते रॉटविलर होतं. आता लगेच धाडस होत नाही रॉटविलरला हात लावायची, पण ते इतकं हे होतं. का सोडलं होतं, त्याच्या दोन्ही कानात ट्युमर होता आणि त्याचं जे ब्लड आहे ते ऊज करत होतं, म्हणजे सगळं बाहेर असं वाहत होतं त्याचं रक्त. मग त्या स्टेजमध्ये जेव्हा त्याला ओनरची गरज असते तेव्हा तुम्ही असं दुसऱ्यांच्या दारात बांधून जाता. ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा आम्ही त्यासाठीच आहोत, आम्ही जेवढं आमच्याकडून होतं आम्ही तेवढं करतोय. पण आजारी कुत्र्याला तुम्ही असं सांगून सोडलं तरी आम्ही घेतो की बाबा हां आम्ही करू म्हणून आम्ही करतो. पण तुम्ही आजारी कुत्र्याला असं दारात बांधून जाणं हे खूप चुकीचं आहे. तेव्हा त्याला उलट तुमची गरज असते, एक इमोशन अटॅच असतं. नक्कीच तुम्ही जर बघाल, तुम्ही जर बघाल 2 दिवस तुम्ही जर घराच्या बाहेर गेला आणि 2 दिवसांनी तुम्ही त्या कुत्र्याला भेटायला आला तर ते कुत्रं उड्या मारायला सुरू करतं. माणसांना जेवढा आनंद होत नाही आपण आलेला तेवढा कुत्र्यांना आनंद होतो किंवा जनावरांना आनंद होतो. त्यांना दे नो की आपला काहीतरी त्यांच्याशी अटॅचमेंट आहे ह्युमनशी, म्हणून तर राहतात ते. तर सगळ्यात वर्स्ट केस म्हणजे हस्कीची होती, सायबेरियन हस्की. हे कुत्रं रस्त्यावर सोडलेलं, त्याच्या छातीमध्ये 8 ते 10 होल्स होते, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आळ्या झालेल्या आणि ते तसंच सोडलेलं ब्रीडरनी. मग फक्त आणि फक्त ब्रीडिंगसाठी हे काय माणसं आहेत फक्त ब्रीडिंगसाठी यूज करतात. 5 ते 6 वर्षाचे झाले की त्या फिमेल्सना परत सोडून देतात. माझ्याकडे जवळजवळ 13 फिमेल्स आहेत, त्यामध्ये सगळ्या अडॉप्ट झाल्या. आता 4 फिमेल्स राहिल्यात, सगळ्या फिमेल्स आहेत माझ्याकडे. आता ही जी हस्की आली ती पण फिमेल आहे, माझ्याकडे लॅब आहे ते पण फिमेल आहे. हे सगळे ब्रीडिंगसाठी यूज करतात आणि त्यांचं एकदा ब्रीडिंगचं एक स्पॅनमध्ये ते कम्प्लीट झालं की ते परत त्यांना रस्त्यावर सोडून देतात. बीगल आले होते माझ्याकडे 2. हे सगळे महागातले ब्रीडची जातीची कुत्री आहेत. मग मला फक्त एवढंच सांगणं आहे की आपलं म्हणजे ॲज अ फक्त इन्कम सोर्स म्हणून ब्रीड्सना नका यूज करू. दे आर नॉट अन इन्कम सोर्स, दे टू हॅव अन इमोशन्स. असं आम्ही म्हणतोय की त्यांना पण इमोशन्स आहेत, तुम्ही असं नका करू. आम्हाला ते बघितले की आमच्या डोळ्यात पाणी येतं. नाही, लोकांनी याचीच जाणीव ठेवायला पाहिजे, याचा विचार करायला पाहिजे ते घेण्याआधी की हे पुढं असं होतं आणि त्याच्यासाठी आपण लहान मुलाला आपल्या घरातल्या जसं सांभाळतो किंवा एका माणसाकडे जसं जीव म्हणून बघतो ना तसं त्या प्राण्यांच्याकडे तसं बघायला पाहिजे. त्याची जबाबदारी आहे आपल्यावरती. ते म्हणण्यापेक्षा आपण जर म्हणलं ना की हां की मी हे कुत्रं घेते ही माझी कमिटमेंट आहे की मी याच्याशी कमिटेड राहील किंवा मी याच्याशी लॉयल राहील, मी याच्याशी एक फॅमिलीसारखी ठेवेल एक 15 वर्ष. पण कुत्र्याचं लाईफ स्पॅन असं किती असतं. तुम्हाला आवड असेल तरच कुत्रं घ्या ना. कुत्रं इज नॉट अ स्टेटस, ही इज नॉट अ सिम्बल ऑफ स्टेटस की आपण त्यासाठी फक्त एक आवड म्हणून किंवा स्टेटस आहे. हां माणसं मला रॉटविलर हवं. रॉटविलर का हवं, मला ॲग्रेसिव्ह कुत्रं हवं, असं रॅश, मग ते रॉटविलर घेतात. हस्की का हवं, सिम्बल स्टेटस आहे आमचं, हस्कीच हवं, ग्रेट डेनच हवेत. ग्रेट डेन मग म्हातारे झाले की तुम्ही रस्त्यावर सोडून देता, काय झाले की तुम्ही रस्त्यावर सोडून देता. मग आता माझ्याकडे भरपूर असे अबेंडंटवाले ब्रीडची कुत्री आहेत. माणसं माझ्याकडे येतात आणि मला काय विचारतात, आम्हाला हे आवडलं, आम्ही दाखवलं, हे आवडलं, ह्याला काही त्रास नाही ना, आता ह्याला काय परत पुढे होणार नाही ना. माझ्याकडे कुत्रं झालंय म्हणून ते कुत्रं आलंय. तुम्ही उलट आम्हाला असं म्हणलं पाहिजे की मॅडम आता हे आम्ही कुत्रं घेतो, तुमची जबाबदारी इथंच संपली, आता इथून पुढे हे आमची जबाबदारी की आम्ही ह्याला नीट बघू. वी आर सर्चिंग दॅट काइंड ऑफ पीपल आणि ते आम्हाला मिळत नाही.
करणार आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे मुळात. बरोबर. की आता कुत्र्यांच्या बद्दल तर तुमचं काम चालूच आहे. ऑफकोर्स सगळ्याच पशुपक्ष्यांच्या बद्दल तुम्ही असं करताय. पक्षी आले तरी त्याच्याबद्दलही तुम्ही ते ट्रीटमेंट करताय. आता सध्या तिथे घोडाही आहे जो असाच प्रॉब्लेममध्ये होता. तर अशा इतर या घटनांच्या बद्दल म्हणजे कुत्र्यांच्या व्यतिरिक्त अशा काही केसेस येतात तुमच्याकडे तर त्यांच्यावर? आता बघायला गेलं तर हा घोडा हा डर्बीचा घोडा आहे, म्हणजे जे रेसमध्ये असतो हां तो घोडा आहे हा बँगलोरचा. हां बँगलोरवरून कुठल्या तरी माणसाने त्याला इकडे आणला. हां हां, इकडे आणल्यानंतर तो किती दिवस महावीर गार्डन जे आहे ताराबाई पार्कचं इथलं महावीर गार्डन, किती दिवस होता तिथे. तिथे आम्ही जाऊन ऑन द स्पॉट ट्रीटमेंट केली, 2दा केली 3दा केली. पण त्या घोड्याच्या पायात जे त्याचं खूर असतं त्यात त्याला लागलेलं, कारण तो घोडा पडला होता जे गोबर गॅस जो प्लांट असतो ना त्याच्या आत जाऊन पडलेला, तो तिथून त्याला बाहेर काढला गेलेला. आणि मग एका दिवशी असं झालं की तो खूपच लंगडायला लागला. मी म्हटलं आता मग ते मिलिंद जगनाडे आणि राघव सर देसाई त्या दिवशी ते तिकडून दोघं जण येत होते. ते म्हणाले की मॅडम ते त्याला आपण आणायलाच पाहिजे कारण त्याच्या पायात खूपच आळ्या झाल्यात. तर मग ते ऑन द स्पॉट ट्रीटमेंट करण्यासारखा तो घोडा नाही आहे. मग आम्ही घोड्याला ते दोघं जण रात्री घेऊन आले, टेम्पो भाड्याने करून सगळं आम्ही केलं आणि ते तिथं घेऊन आले दोघं. तिथं ठेवला. तो घोड्यावर साधारणतः 15 ते 20 दिवस कंटिन्युअस ट्रीटमेंट सुरू होती. त्याला दिवसाला 20-20 सलाईन जात होते त्या घोड्याला. सगळं त्याची ट्रीटमेंट झाली. मग त्याचा मालक आला की तो घोडा माझा आहे, आम्ही तो घोडा नेणार. मग तो घोडा तुम्ही त्याला कळालं ना की जी ट्रीटमेंट झाली आहे, व्यवस्थित झालाय. मग असं नको. तो जर तेच जर तुम्ही आमच्याकडे आला असता आणि आम्हाला म्हणला असता की तुम्ही थोडंफार आम्हाला मदत करा, तुम्ही सोडला होता आणि तो आता तो ठीक झालाय. आता तो घोडा त्या मालकाला पण ओळखणार नाही असा घोडा झालाय. एवढा म्हणजे खाऊन पिऊन आता व्यवस्थित आहे, सगळं आहे व्यवस्थित. पण त्याचा पायाचा तो प्रॉब्लेम तसंच राहणार. आता तो बरा तरी झाला म्हणजे त्याच्यातून बरा झाला खरंच. नाही म्हणजे खूप मोठ्या ह्या गोष्टी आहेत आणि तुमचं जे काम चालू आहे केअरच्या माध्यमातून ते फारच म्हणजे फार ग्रेट आहे. कोल्हापूरसारख्या शहरात तर त्याची गरज होती. पुण्यामध्ये तुम्ही म्हणता अशा संस्था आहेत आणि आपल्या इथली लोकही तेवढी जाणीव असणारे आहेत. फक्त एवढंच की त्यांच्या समोर हे कधी गेलं नसेल की अशाही काम करणाऱ्या संस्था आहेत. हेही मला सांगावं असं वाटतं की काम करतात म्हणजे सगळी जबाबदारी त्यांचीच आहे आणि आता कुठेतरी काहीतरी सापडलं तर मॅडम तुम्ही हे घेऊन जाऊन ते करा. आपलं काहीतरी एक योगदान असायला पाहिजे, त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. उलट त्यांच्या कामामध्ये आपण ते काम हलकं करण्यासाठी गेलं पाहिजे, सहकार्य करण्यासाठी गेलं पाहिजे. तर खरंच एक फार मोठं काम आहे मॅडम. आणि मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की याच्यातून मला एक आव्हान, लोकांना एक आव्हान, आता जसं तुम्ही सांगितलं की मोठ्या जातीची कुत्री घेण्याआधी त्याच्या आधी जबाबदारी काय आहे त्याची जाणीव करूनच ती ओळखूनच तुम्ही पुढाकार घ्यावा. तर असे काही संदेश तुम्हाला द्यायचे असतील तर? नक्कीच. फक्त एकच मला म्हणजे काय, मी जे आधीपासून सगळ्यांना सांगतले की तुमच्या दारात कुठलं कुत्रं बसो किंवा कुठलं जनावर बसो, काय बसो, किंवा ते इंजर्ड आहे आणि त्या टाईममध्ये आम्हाला किंवा आमच्यासारखे NGOsना किंवा जे पर्सनली काम करत आहेत किंवा ॲफिलिएटेडली काम करत आहेत त्यांना म्हणजे आम्हाला असे काय काय म्हणजे माझ्याकडे इन्सिडेंट्स आहेत जे आम्हाला जास्त असे आपण फोर्स करतात किंवा आपण एक इन शॉर्ट मी तुम्हाला डिरेक्टली सांगते की अशी धमकी देतात की नाही तुम्ही घेऊनच जायला पाहिजे, तुम्ही करायलाच पाहिजे, ते तुमचंच काम आहे, असं कसं तुम्ही नाही म्हणता, तुम्ही यायलाच पाहिजे. मग हे आम्ही आवड आहे म्हणून आम्ही करतो. तुमचं काम फक्त फोन करून सांगणं तिथंच संपत नाही. बरोबर. तुम्ही फोन करताय त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आम्ही तिथे येऊच तर तुम्ही थांबा किंवा आम्ही नाही येऊ शकत आहे, रात्रीची वेळ झाली काय, कारण आमचं एक टाईम आहे. सकाळी 7ला आम्ही सुरू करतो ते 8पर्यंत. जसं जसं कुणाला टाईम भेटेल. आता मी सेंटर सोडलं तर कोणतं दुसरं येऊन तिथं थांबतं. असं जर आम्हाला नाही जमलं तर तुम्ही त्यांना आणा किंवा थोडी तुम्ही फर्स्ट ट्रीटमेंट द्या आणि मग आमच्याकडे घेऊन या, मग आम्ही फॉलोअप घेतो. असं मग फक्त एवढाच. आणि दुसरं सांगणं म्हणजे की ब्रीड डॉग्सना जास्त प्राधान्य तुम्ही जे इम्पॉर्टन्स जे ब्रीड डॉग्सना जास्ती देताय ते थोड्या प्रमाणात कमी करा. आणि जर घेताच आहेत तर तुम्ही अशा माणसाकडून घ्या ज्याच्याकडे लायसन्स आहे, ब्रीडिंग लायसन्स मिळतं जे AWB असाइन करतं. आता जर एक पर्सन कडं डॉग्स आहेत आणि ही इज डुईंग द ब्रीडिंग, ठीक आहे, मग त्याच्याकडे एक AWBनी म्हणजे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ह्यांनी एक लायसन्स दिलेलं असतं की तुम्ही लिगली ब्रीडिंग करू शकता म्हणून. ते जर लायसन्स असेल तर त्याच माणसाकडून तुम्ही घ्या, म्हणजे ते लिगली सगळे प्रोसिजर करून तो केलेला माणूस आहे.
तुम्हाला त्याचं मागचं ब्रीडिंगचे एक जे कन्सेप्ट आहे ना, इट इज व्हेरी डेंजरस. कारण तुम्हाला त्याच्या मागचं सत्य माहीत नाही आहे की ते एवढ्याच्याच 4x4च्या केजमध्ये कुत्र्यांना डांबून ठेवतात. त्यांचं ब्रीडिंग झालं तिथंच खाणं, तिथंच सगळं शिसू, तिथं सगळ्यांना त्यांचं होतं. त्याला बाहेर पण काढत नाही, त्याला सनलाईट पण दिसत नाही कुत्र्यांना. हे दिस इज लाईक अ डार्क साईड ऑफ ब्रीडिंग. तर तुम्ही अशाच माणसांकडून घ्या, त्याची मागची त्याची चौकशी करा की त्याचे आई वडील कुठले होते, आम्हाला बघायला मिळतील का. मग त्यांच्या आई वडिलांकडे बघून ते पिल्लं घ्या. ते जर आई वडील कुपोषित असतात पण पिल्लं हेल्दी करतात, जन्मला त्याला प्रो फूड किंवा जे जास्त ह्याच्या फूड असतं, जेव्हा आता जसं आहे आरसी, आता आरसीचं म्हणजे रॉयल कॅनिंग, त्याला खायला घालून ते त्याला तंदुरुस्त करतात. 45-50 डेजमध्ये ते माणसांना देतात. पण त्याच्या आई वडिलांकडे पण तुम्ही चौकशी करा, म्हणजे त्याची आई कुठली होती, वडील कुठला होता, आम्हाला बघायला मिळेल का. तुम्ही कुठं ठेवता, मग कसं आहे त्यांची मागची पेडिग्री काय आहे डॉगची, हे बघून घ्या. म्हणजे कसं त्या घेणाऱ्या कुत्र्याला पण तुम्ही एक प्रकारचे जस्टिस देताय, मी असं म्हणेन की हा माझा विचार नाही. म्हणजे असं बघून घेतल्यानंतर तीही माणसं अवेअर होतील आणि व्यवस्थितच करतायत, नाहीतर असे प्रॉब्लेमॅटिक पिढी निर्माण करणार आणि त्याच्यामुळे ही चेन तयार होते ना. तुम्ही मग ते झालं, मग तुम्ही अबेंडन करताय, मग आम्ही किती दिवस असे अबेंडन कुत्री बघणार. मग तुम्ही जर म्हणजे हे लोकांनी जर थोडंफार ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जर घेतली की ठीक आहे मी घेतोय ब्रीडचं डॉग, आय लुक आफ्टर इट की बाबा हे कुठल्या पेडिग्रीमधून येत आहे किंवा ह्याचे आई वडील काय, मग हा ब्रीडर कुठला, ह्याच्याकडे लायसन्स आहे का. जस्ट हॅव अ लुक ऑन इट. तुम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट करताय, पहिले पण तुम्ही एवढे पैसे जर इन्व्हेस्ट करताय, आता हस्की जर घ्यायला गेला तुम्ही 35-40 हजार शिवाय हस्की तुम्हाला येत नाही. तुम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट करताय त्या पिल्लावर, तर मागचा पण विचार करून ते पिल्लं घ्या. असं नको की उठला सुटला आणि तुम्ही कुणाकडून हस्की घेतला आणि घरी आणलं. थोडासा विचार करा, म्हणजे जी चेन आहे जी तयार झाली आहे ती कुठं ना कुठेतरी ब्रेक व्हायला सुरुवात होईल. बरोबर. ही एक जबाबदारीनं म्हणजे घेतानाच विचार करायला पाहिजे. आणि इतर प्राण्यांच्या बद्दल म्हणजे लोकांनी जबाबदारीने काय करायला हवं संदेशामध्ये? इतर प्राण्यांबद्दल आता म्हणायला गेलं तर आता हे जे मी सांगितलं घोडा आहे, आता घोडा मालक जे त्यांचे आहेत अशीच चरायला बाहेर सोडून देतात चरायला. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला की त्यांना ते घेऊन पण जात नाहीत. मग ह्याबद्दल माणसांना बाहेर जर कळालं तर तुम्ही KMCला सांगा किंवा आता पांजरपोळसारखी मोठे मोठे संस्था आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवा की बाबा असे मोठे मोठे ॲनिमल्स आहेत, ॲटलिस्ट अ फोन कॉल हवे, द्यायचे फोन कॉल हवे. तुम्ही जर एकदा सांगितलं की ते तुम्हाला मदत करतील नक्कीच, पण फक्त एवढंच की तुम्ही जर थांबा माणसं यूजचं. आता संक्रांतीच्या वेळेस हे मांजा बिंजा उडवतात, सगळं करतात, तेव्हा किती पक्षी हार्म होतात तुम्ही विचार नाही केलेला. इतके पक्षी हार्म होतात की त्यांचे पंख कापले जातात, त्यांची मान कापली जाते, त्यांची पोटं कापली जातात, पाय कापले जातात. कितीतरी असे तुम्हाला संक्रांतीनंतर तुम्ही फक्त एक ऑब्झर्वेशन करा, पक्षी किती मरतात खाली पडून. मग हे अवेअरनेस तुम्ही एक क्रिएट करा तुमच्या आजूबाजूच्या मुलांना, लहान लहान मुलांना आतापासूनच जर तुम्ही शिकवलं की म्हणजे कसं एक थोडंसं हंबलनेसनी वागा. कुठलं पण जनावर असू देत, मग ते कुठलं पण जनावर असू देत. तुम्हाला सांगितलं की ते पिशवीत घालून कुत्री सोडतात, रेल्वे स्टेशनवर कुत्री पिल्ली फेकून देतात. आता माझ्या घराच्या बाहेर एक पिल्लं बसतं, ते रेल्वे स्टेशनवर मी उचलून आणले, त्या बॉक्समध्ये पॅक करून त्या पिल्लाला रेल्वे स्टेशन ट्रॅकवर ठेवले. CCTV मध्ये दिसतंय ठेवताना तो माणूस. मग तुम्ही एवढा क्रुएल माइंडेड का आहात? नको आहे ना पिल्लं, तुम्हाला सोडून द्या ना तसंच. एवढं मारून टाकण्याबद्दल काय? मग तुम्ही तुमच्या आता ह्या येणाऱ्या पिढीला तेच सांगणार की तुम्ही थोडंसं अवेअरनेस घ्या, कुत्र्याला उठसूट मारणं नाही. म्हणजे परत तुम्हाला जर होत आहे तर तुम्ही जर होत आहे आता बाबा तुमच्या डब्यात थोडंसं जेवण जास्ती राहिलं तर स्कूलवाल्यांनी पण थोडेसे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे की एक डम बॉक्स असतो त्या ह्याच्यामध्ये हे साठवून ठेवायचं, उरलेलं अन्न ह्याच्या एक सेपरेट बॅग असते. चपात्या काय करून ठेवतो आम्ही, असंच करतो. चपात्या जे माझ्या एरियामध्ये चपात्या आम्ही साठवून ठेवतो. मग चपात्या साठल्या की आम्ही कुत्र्यांना, म्हणजे माझ्या ह्यांना येत नाही पण बाहेरच्या कुत्र्यांना देतो. मग असं छोट्या छोट्या मुलांनी थोडंसं ऍक्टिव्हली असं विचार घरच्यांनी जर असं शिकवलं तर ते मुलांच्या फार चांगलं होईल. मग आपण जर असं चांगलं वागलं, आता मी जर म्हणलं त्या कुत्र्याला दगड मार, तेच करणार, तो दगडच मार. दगड मारण्यात त्याला आनंद वाटायला लागला. असं आता कितीतरी मुलं असतात दगड मारतात, डोक्यात काय घालतात, ते काय काय
भरपूर आहे. अशी मुलं आहेत की त्यांना ते खायला घालण्यात मजा वाटते, मजा कारण वाटते. त्यांना तसं शिकवलं. बरोबर. आता माझ्या सेंटरच्या बाहेर मुलं येऊन आता उभारली असतील, आमचे केअरटेकर दादा येतात, राजू आणि दौलत दादा आले की मामा खायला द्या. खायला त्यामुळे आम्ही ते ह्याचे बिस्किट्स ठेवलेत, मारीचे बिस्किटचे पॅकेट असतात ते द्यायचे. पोरं खायला घालत फिरत असतात एरियामधून आमच्या. मग आम्ही असं ठेवलं, थोड्याशा चपात्या राहिल्या त्यांना चपात्या द्यायच्या, मग ते एरियामधून फिरत असतात, खायला घालत फिरत असतात. नाही, खूप छान मॅडम. आणि हे जे काम चाललेलं आहे ना ते खूप भावनिक, म्हणजे आजची मुलाखत तशी एक टची झाली की आपण जीवांच्या बद्दल किती म्हणजे किती सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. फक्त आपल्याच आजूबाजूच्या, आपल्याच घरातल्या माणसांच्या बद्दल जसं आपल्याला जीवाबद्दलची हे असते ना, कळवळ असते, तशी प्राण्यांच्याबद्दल ऑफकोर्स असायला पाहिजे. कारण आपण सगळ्यात महत्त्वाचं, आपण अशा भूमीमध्ये राहतोय की जिथं संतांची शिकवण इतकी मोठी आपल्याला मिळालेली आहे. आणि हे जे विचारांचं आपण पाईक बनण्यासाठी पुढाकार घेतो ना, त्यामध्ये हा सगळ्यात मोठा विचार आहे. म्हणजे भूतदया म्हणतात किंवा फार मोठमोठे शब्द याच्यासाठी वापरले जातात. आपल्या प्रत्येकाच्या मनात ती कणव असते, परंतु आपण प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये कधी उतरत नाही. आणि तुमच्यासारखी लोकं उतरतात आणि एवढी चांगली संस्था काम करते केअरच्या माध्यमातून, फार चांगलं आहे. मी सगळ्यांना आव्हान करेन लोकांना की खरंच आपल्याला नाही जमलं तरी थोडंफार तरी आपण तिथं कधीतरी जाणं, कधीतरी खायला देणं हे तरी करू शकतो. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं मॅडमने जे सांगितलं इन्स्ट्रक्शन्स, की घेतानाच आपण किती अवेअर असायला पाहिजे. जबाबदारी आहे आपली, ती एक जीव आपण घेतो, अडॅप्ट करतो, तर त्या लेवलला आपण तो अभ्यास केला पाहिजे, त्याच्या पाठीमागली विचारपूस केली पाहिजे. खरंच ह्या गोष्टी मॅडम होतील. आणि इथून पुढे जसं तुम्ही म्हणता की कायदेही तेवढेच कडक होतील आणि लोकांना जीवाकडे, सगळ्याच सजीवांकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत जाईल. बऱ्यापैकी बाहेरच्या देशामध्ये हा कडक होत गेलेला आहे. आणि आणि लोक त्या दृष्टीनं बघतायत, म्हणजे प्रत्येक जीव हा सजीव आहे, जीव आहे आपल्यासारखाच, यानं बघतायत. आणि हे इथंही होईल असे आपण अपेक्षा धरूया. आणि तुमच्या संस्थेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा मी तुमचे कट्टा कोल्हापूरकडून आभार मानतो आणि मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.